नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चौफेर माहिती या चॅनलवर। केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना NPS वात्सल्य योजनेची घोषणा केलेली होती। आता या योजनेचा शुभारंभ 18 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आलेला असून ही योजना संपूर्ण भारतात लागू झालेली आहे। आता या योजनेअंतर्गत लहान मुलांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे पालकांना मुलांच्या भविष्यासाठी अगदी लहानपणापासून गुंतवणूक करता येणार असल्यामुळे पालकाची चिंता ही काही प्रमाणात कमी झालेली आपल्याला बघायला दिसत आहे। पण ही योजना नक्की काय आहे, कोणत्या वयोगटातील मुलांना या योजनेचा फायदा घेता येईल, त्याचे नेमके फायदे काय असतील, तसेच या योजनेसाठी प्रत्यक्ष कसे अप्लाय करता येईल याबाबत A to Z सविस्तरपणे माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्या अगोदर जर आपण आमच्या चौफेर माहिती या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते 18 सप्टेंबर 2024 रोजी NPS वात्सल्य योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। या योजनेचे सदस्यत्व घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे। या नव्या NPS वात्सल्य योजनेच्या माध्यमातून पालकांना आता स्वतःच्या भविष्याची सोबतच आपल्या मुलांच्या भविष्याची तरतूद करू शकणार आहेत। एखाद्या अल्पवयीन मुलांचे आई वडील किंवा पालक त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक करू शकणार आहेत। त्यामध्ये आई वडील आपल्या मुलांच्या नावे खाते उघडून त्यात नियमितपणे पैशाची गुंतवणूक करू शकतात। या योजनेमध्ये किती रुपयापासून गुंतवणूक करू शकतात ते बघूया। NPS वात्सल्य योजनेअंतर्गत मुलांच्या नावावर किमान वार्षिक 1000 रुपयाचे खाते उघडू शकता येते। यामध्ये जास्तीत जास्त रक्कम जमा करण्याची कुठलीही मर्यादा NPS वात्सल्य खाते कोणाला उघडता येईल। यामध्ये ज्या मुलाचे वय 0 ते 18 वर्षापर्यंत आहे त्यांचे NPS वात्सल्य खाते उघडता येते। 18 वर्षे झाल्यानंतर त्या खात्याचे आपोआप नियमित NPS खात्यात रूपांतर होते आणि वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावरच खात्यामधून पेन्शन मिळणे सुरू होणार आहे। 0 ते 18 पर्यंत वयाच्या मुलांचे खाते हे त्यांच्या पालकामार्फत उघडण्यात येईल। NPS वात्सल्य योजनेमध्ये सरासरी किती परतावा मिळू शकतो आपण बघूया। यामध्ये आपण एक उदाहरण बघूया। जर आपण महिन्याला 1000 रुपये नियमित गुंतवणूक त्याच्या जन्मापासून 58 वर्षापर्यंत केली व त्यावर आपल्याला 12% सरासरी परतावा मिळाला तर आपली मूळ गुंतवणूक ही 6,96,000 असेल। तर आपली मॅच्युरिटी व्हॅल्यू म्हणजे जी 58 वर्षानंतर मिळणारी व्हॅल्यू ही 10,26,99,000 होईल। त्यामुळे जर आपल्याला या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती लॉंग टर्मसाठी केली तर ती जास्त फायद्याची ठरू शकते। त्यामुळे ही निश्चितच मोठी फायद्याची योजना आपल्याला ठरू शकते। NPS वात्सल्य योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे बघूया। यामध्ये पालकाचे आधार कार्ड लागेल, अल्पवयीन व्यक्तीचा जन्मतारखेचा पुरावा, पालकाची स्वाक्षरी, NRI सदस्याच्या बाबतीत परदेशी पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत, तसेच पासपोर्ट आकाराचा फोटो। वरीलपैकी सर्व कागदपत्रे ही आवश्यक असेल। NPS वात्सल्य योजनेमध्ये पैसे काढणे आणि बाहेर पडण्याचे नियम बघूया। या योजनेमध्ये मुलं 18 वर्षाचे होण्यापूर्वी काही आंशिक पैसे काढता येतात। त्याबाबतच्या खालील अटी सांगितलेल्या आहेत। यामध्ये प्रथम 3 वर्षापर्यंत पैसे काढता येत नाही, त्यानंतर पैसे मात्र काढता येतात। ते योगदान केलेल्या रकमेच्या 25% पर्यंत रक्कम काढू शकतात। मुलं 18 वर्षाचे होईपर्यंत पैसे फक्त 3 वेळा काढता येतात। PFRD ने निर्दिष्ट केलेल्या पैसे काढण्यासाठी 3 पर्याय किंवा 3 कारणासाठी काढू शकतात। त्यामध्ये शिक्षणासाठी, 75 पेक्षा जास्त अपंगत्व आल्यास व विशिष्ट आजार उपचार करण्यासाठी पैसे काढण्याची तरतूद या योजनेमध्ये करण्यात आलेली। ही योजना चालू असताना जर यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याबाबतचे नियम बघूयात। सबस्क्रायबरचा मृत्यू म्हणजेच अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्यास संपूर्ण निधी पालकांना म्हणजेच नामांकित व्यक्तीला परत केला जाईल। यामध्ये जर पालकाचा मृत्यू झाल्यास नवीन KYC द्वारे योजनेअंतर्गत आणखी एका पालकाची नोंदणी करण्याची तरतूद यामध्ये असणार आहे। जर दुर्दैवाने दोन्ही पालकाचा मृत्यू झाल्यास मुलांचे कायदेशीर पालक 18 वर्षाचे होईपर्यंत योगदान न देता योजना सुरू ठेवू शकतात। NPS वात्सल्य योजनेमध्ये खाते उघडण्याचे फायदे बघूया। यामध्ये मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक फायदे आपल्याला मिळताना दिसतात। लहानपणापासून बचत करण्याची सवय, पालक लहानपणापासूनच त्यांच्या मुलांच्या निवृत्तीसाठी बचत करणे सुरू करू शकतात। त्यामुळे आपल्या पाल्याला आर्थिक स्थिती आणि जबाबदारीची लवकरात लवकर प्रस्थापित करू शकतात। चक्रवाढ व्याज,
या योजनेअंतर्गत चक्रवाढ व्याजाचा फायदा घेता येतो। यामध्ये कालांतराने गुंतवणुकीच्या रकमेमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते, ज्यामुळे मुले 18 वर्षांचे होईपर्यंत मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकतो। लवचिक योगदान, यामध्ये किमान वार्षिक योगदान फक्त 1000 रुपये आहे। यामध्ये कोणीही कमाल मर्यादा सांगितलेली नाही, त्यामुळे या योजनेमध्ये प्रत्येक जण गुंतवणूक करू शकतो। विविध गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध, पालक विविध गुंतवणूक धोरणामधून निवडू शकतात, ज्यामध्ये डिफॉल्ट, ऑटो आणि सक्रिय पर्यायाचा समावेश केलेला आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या जोखीम क्षमतेनुसार गुंतवणुकीचा पर्याय निवडता येतो। आंशिक पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध, 3 वर्षानंतर पालक गरजेनुसार आर्थिक लवचिकता प्रदान करून शिक्षण किंवा वैद्यकीय खर्चासारख्या तसेच अपंगत्व यासाठी विशिष्ट कारणासाठी आपण भरलेल्या रकमेच्या 25% पर्यंत रक्कम काढण्याची तरतूद यामध्ये आहे। 18व्या वर्षी मुलं प्रौढ झाल्यावर NPS वात्सल्य खाते नियमित NPS खात्यात रूपांतरित होते, त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा फायदा आहे, ज्यामुळे लहानपणापासून तरुण पिढीमध्ये आर्थिक जबाबदारी व नियोजनाची संस्कृती वाढण्यास मदत होते, त्यामुळे त्याच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग निर्माण होऊ शकतो। NPS वात्सल्य योजनेमध्ये खाते कसे उघडावे, ती योजना कशी लागू करावी बघूया। यामध्ये आपल्याला 2 पर्याय बघायला मिळतात, ज्यामध्ये तुम्ही डायरेक्ट eNPSI वेबसाईटवर जावे लागेल व दुसरं पॉइंट ऑफ प्रेझेन्स म्हणजेच POP, ज्यामध्ये विविध बँका, इंडियन पोस्ट ऑफिस, विविध पेन्शन फंड यांचा समावेश होतो। आता आपण खाते ऑनलाईन उघडण्याची प्रक्रिया थोडक्यात बघूया। स्टेप 1, आपल्याला enps.nsdl.com या वेबसाईटवर जावे लागेल। स्टेप 2 मध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर NPS वात्सल्य टॅब दिसेल, त्यामध्ये पर्यायावर जावे लागेल। स्टेप 3 मध्ये पालकाची जन्मतारीख, पॅन क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल ID प्रविष्ट करावे लागेल आणि नोंदणी सुरू करा या टॅबवर क्लिक करावे लागेल। स्टेप 4 मध्ये पालकाचा मोबाईल नंबर व ईमेल आयडीवर प्राप्त OTP टाकावा लागेल। त्यानंतर स्क्रीनवर पोचपावती क्रमांक दिसेल, तो आपल्याला नोट करून ठेवायचा आहे। नंतर कंटिन्यू टॅबला क्लिक करावे लागेल। स्टेप 5 मध्ये सुरुवातीला 1000 रुपयाचे प्रारंभिक योगदान द्यावे लागेल। नंतर प्रान नंबर जनरेट होऊन NPS वात्सल्य खाते अल्पवयीन व्यक्तीच्या नावे उघडले जाईल। NPS वात्सल्य योजना बंद करू शकतो का? तुम्ही जर तुमच्या मुलाच्या नावावर NPS वात्सल्य योजनेत गुंतवणूक केली असेल आणि तुमचा मुलगा 18 वर्षाचा झाल्यावरच तुम्ही या योजनेमधून बाहेर पडू शकता व अकाउंटसुद्धा बंद करू शकता। यामध्ये मुलाच्या खात्यावर या कालावधीत 2.5 लाख रुपये किंवा त्याहून कमी पैसे असतील तर तुम्ही संपूर्ण पैसे एकदाच एकावेळी काढू शकता। मात्र जर त्यापेक्षा जास्त रक्कम म्हणजे 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम झाली असेल, त्यावेळेस तुम्ही फक्त केवळ 20% रक्कम एका वेळी काढू शकता। उर्वरित पैशाचा उपयोग तुम्ही नियमित उत्पन्नासाठी, पेन्शनसाठी करू शकता, त्यामध्ये तुम्हाला नियमित दरमहा पेन्शन दिली जाईल। अशा प्रकारे केंद्र सरकारच्या NPS वात्सल्य योजनेमध्ये देशातील कोणताही नागरिक गुंतवणूक करू शकतो। विशेष म्हणजे अपत्य 18 वर्षाचे झाल्यानंतरही योजना सुरू ठेवता येते। पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात। पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारा म्हणजेच PFRDA द्वारे ही योजना राबवली जात आहे। यामध्ये गुंतवणूकदाराला अनेक पर्यायापैकी कोणत्याही एकामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय मिळतो। यासाठी या सर्व पर्यायांना गुंतवणूक करण्याबाबतची केंद्र सरकारकडून परवानगीसुद्धा मिळालेली आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण NPS वात्सल्य योजनेबाबत A to Z माहिती बघितलेली आहे। यामध्ये जर आपल्याला काही शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारा, आपल्या शंकेचे त्वरित निरसन करण्यात येईल। तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।